नमस्कार. तुम्ही सध्या रिकामे बसला असाल, तर हा मोकळा वेळ तुमच्यासाठी कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाही. कारण हाच वेळ तुम्हाला दोन मार्ग दाखवतो. एक तर हळूहळू आयुष्य वाया घालवण्याचा किंवा स्वतःला बदलून आयुष्याला नवी दिशा देण्याचा. आता हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे, की तुम्ही या मोकळ्या वेळेचा कसा उपयोग करता. मला माहीत आहे तुम्ही सध्या हाच विचार करत असाल, की मी रिकाम्या वेळेत आता नक्की काय करू? म्हणून आज मी तुमच्यासोबत 20 अशा सवयी शेअर करणार आहे, ज्यांचा तुम्ही तुमच्या आयुष्यात समाविष्ट केले, तर काही महिन्यातच तुम्हाला तुमच्या आत एक नवीन व्यक्ती दिसेल. चला तर मग सुरुवात करूया. 1. नवीन कौशल्य शिका. आजच्या काळात तुमच्या मोकळ्या वेळेचा योग्य वापर करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. जेव्हा तुमच्याकडे मोकळा वेळ असतो, तेव्हा तुम्ही तो वाया घालवू शकता किंवा त्याच वेळेचा वापर तुमच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी करू शकता. आणि नवीन कौशल्य शिकण्याची हीच योग्य वेळ आहे. नवीन कौशल्य म्हणजे तुमचे मोठे कोर्स करायचे आहेत किंवा खूप पैसे खर्च करायचे आहेत असे नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यूट्यूबवर देखील बऱ्याच गोष्टी शिकू शकता. जर तुम्हाला कॅम्प्युटरमध्ये रस असेल तर तुम्ही वेब डिझायनिंग, कोडिंग किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंट शिकू शकता. आणि जर तुम्ही थोडे क्रिएटिव्ह असाल तर तुम्ही सिंगिंग, डान्सिंग, पेंटिंग यासारख्या गोष्टी शिकू शकता. याचा फायदा असा होईल की हळूहळू तुम्ही त्या कामात चांगले होत जाल. मग तो फक्त छंद राहणार नाही, तर तुमच्यासाठी काम, पैसे आणि प्रगतीचे माध्यम बनू शकेल. आजच छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. रोज 15 ते 20 मिनिटे ती नवीन स्किल शिकण्याची सवय लावा आणि हाच तुमच्यासाठी एक मोठा बदल घेऊन येईल. 2. संवाद कौशल्य कम्युनिकेशन स्किल. तुम्ही कितीही हुशार असाल, पण जर तुम्ही तुमचे मत स्पष्टपणे किंवा कॉन्फिडन्सने समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकत नसाल, तर तुमची स्किल्स अपूर्ण राहतात. म्हणूनच कम्युनिकेशन स्किल्स आजच्या काळासाठी सर्वात महत्त्वाच्या स्किल्सपैकी एक आहे. कम्युनिकेशन स्किलचा अर्थ फक्त बोलणे नाही, तर कसे बोलायचे, कोणत्या टोनमध्ये बोलायचे आणि आपल्या एक्सप्रेशनने मत कसे मांडायचे हे आहे. यासाठी तुम्ही रोज या गोष्टी करू शकता. आरशासमोर उभे राहून बोलण्याचा सराव करणे, आपला आवाज रेकॉर्ड करून ऐकणे आणि कुठे सुधारणा करण्याची गरज आहे का ते पाहणे. पुस्तके वाचणे, नवीन शब्द शिकणे, ज्यामुळे तुमची शब्द संपदा म्हणजे व्हॅकॅब्युलरी अधिक मजबूत होईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बोलताना समोरच्या व्यक्तीला लक्षपूर्वक ऐकणे. हळूहळू तुम्हाला दिसेल की तुम्ही तुमच्या बोलण्याच्या पद्धतीत पॉझिटिव्ह चेंजेस येत आहेत. लोक तुमच्या बोलण्याकडे अधिक लक्ष देतील आणि तुम्हाला गांभीर्याने घेतील. लक्षात ठेवा, चांगले संवाद कौशल्य फक्त करिअरमध्येच नाही, तर नात्यांमध्येही खूप उपयुक्त ठरते. 3. ध्येय निश्चित करा आणि त्याचा आढावा घ्या. जर आपण कोणत्याही नियोजनाशिवाय आपले आयुष्य चालवत राहिलो, तर वेळ वाया जाईल आणि आपण योग्य दिशेने पुढे जाऊ शकणार नाही. म्हणूनच ध्येय निश्चित करणे आणि त्याचा आढावा घेणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही रिकामे बसले असाल तेव्हा या गोष्टी स्वतःला विचारा. मला पुढील 1 महिन्यात एक साध्य करायचे आहे. मला पुढील 1 महिन्यात काय साध्य करायचे आहे? पुढील 6 महिन्यात माझे आयुष्य कसे असेल? आणि मग त्यासाठी 2-3 छोटे गोल्स बनवा. फक्त गोल सेट केल्याने काम होणार नाही. तुम्हाला रोज त्या ध्येयावर थोडी थोडी मेहनत करावी लागेल. जर तुमचे ध्येय अभ्यासात चांगले गुण मिळवायचे असेल, तर रोज 30 मिनिटे किंवा 1 तास लक्ष केंद्रित करून अभ्यास करा. जर ध्येय फिट राहण्याचे असेल, तर रोज थोडा व्यायाम करा. त्यासोबतच प्रत्येक आठवड्यात किंवा महिन्यात आपल्या ध्येयाचा आढावा घ्या. तुम्ही किती जवळ पोहोचलात, कोणत्या गोष्टी बरोबर झाल्या आणि कोणत्या गोष्टीमध्ये सुधारणा करायची आहे ते पहा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या प्रगतीचा मागोवा घेऊ शकता, दिशेवर टिकून राहू शकता आणि तुमच्या आयुष्यात सतत प्रगती अनुभवू शकता. 4. जर्नल लिहिणे. दिवसभर आपण कितीतरी गोष्टीचा विचार करतो, कितीतरी कामे करतो.
कितीतरी अडचणी अनुभवतो, पण अनेकदा हे सर्व मनात विखुरलेले राहते. याच कारणामुळे रात्री नीट झोपही लागत नाही, कारण मन सतत धावत असते. अशा वेळी जर्नल लिहिणे मदत करते. याचा अर्थ असा आहे की तुम्ही झोपण्यापूर्वी फक्त 5 ते 10 मिनिटं काढा आणि एक वही पेन घेऊन बसा. त्या दिवशी तुमच्या मनात ज्या काही गोष्टी आहेत त्या कागदावर लिहून काढा. मग ते तुमचे आनंद असो, तुमची अचिव्हमेंट असो किंवा दिवसभरातील चुका असोत. सगळे काही जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुमच्या मनावरील भार हलका होतो, तुमचे मन शांत होते आणि झोपही चांगली लागते. काही आठवड्यानंतर किंवा महिन्यानंतर जेव्हा तुम्ही तुमची डायरी पाहता तेव्हा तुम्हाला कळते की तुम्ही किती प्रगती केली आहे. आजपासूनच ही सवय सुरू करा. झोपण्यापूर्वी 5-10 मिनिटे फक्त स्वतःसाठी. हळूहळू तुम्हाला वाटेल की तुम्ही अधिक पॉझिटिव्ह, कॉन्फिडंट आणि ऑर्गनाइज व्यक्ती बनत आहात. 5. पॉडकास्ट किंवा एज्युकेशनल व्हिडिओज ऐका. आपलं मन तेच बनते जे आपण त्याला रोज खाऊ घालतो. जर आपण दिवसभर फक्त नकारात्मक गोष्टी ऐकल्या किंवा युजलेस कंटेंट पाहिला तर हळूहळू आपली विचारसरणीही तशीच बनेल. पण जर आपण सकारात्मक आणि इन्स्पायरिंग गोष्टी ऐकल्या तर आपले मन त्याच दिशेने विचार करू लागते. म्हणूनच रोज थोडा वेळ काढून पॉडकास्ट किंवा एज्युकेशनल व्हिडिओ ऐकण्याची सवय लावा. यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोटिवेशनल व्हिडिओज, लाईफ लेसन्स, सक्सेस स्टोरीज किंवा कोणत्याही कौशल्याशी संबंधित व्हिडिओ ऐकू शकता. याची खास गोष्ट ही आहे की तुम्ही ते कोणत्याही वेळी ऐकू शकता. सकाळी वॉक करताना, स्वयंपाक करताना किंवा रात्री झोपण्यापूर्वी. यामुळे तुमचा वेळही प्रॉडक्टिव्ह होईल आणि मनही रोज काहीतरी नवीन शिकेल. 6. वर्कआउट करा. आपण सर्वांना वाटते की आपले शरीर निरोगी, हेल्दी आणि मन सकारात्मक असावे. पण खरे सांगा, आपण किती वेळा आपल्या शरीरासाठी वेळ काढतो? अनेकदा आपण घर, कुटुंब किंवा इतर कामामध्ये इतके व्यस्त होतो की स्वतःच्या फिटनेसकडे दुर्लक्ष करतो. पण लक्षात ठेवा, फिट बॉडी इक्वल टू पॉझिटिव्ह माइंड. जेव्हा तुमचे शरीर ॲक्टिव्ह असते तेव्हा तुमच्यामध्ये एनर्जी टिकून राहते आणि मनही स्पष्ट विचार करू शकते. म्हणून रोज 25 मिनिटाचा वर्कआउट तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल आणू शकतो. वर्कआउट म्हणजे फक्त जिममध्ये जाणे नाही. तुम्ही घरी योगा करू शकता, हलके व्यायाम करू शकता, वॉकला जाऊ शकता किंवा म्युझिक लावून थोडा वेळ डान्स देखील करू शकता. तुम्ही हळूहळू पाहाल की तुमच्यातील थकवा कमी होईल, झोप चांगली लागेल आणि आत्मविश्वासही वाढेल. 7. मेडिटेशन. आजच्या धावपळीच्या जीवनात आपले मन क्वचितच शांत बसत असेल. काम, जबाबदाऱ्या, टेन्शन आणि अगणित विचार आपल्याला सतत घेरून ठेवतात. अशा वेळी आपल्या मनाला थोडा वेळ रेस्ट आणि शांती देणे आवश्यक आहे. हेच काम मेडिटेशन करते. मेडिटेशन कसे करावे? सकाळी उठून किंवा संध्याकाळी एका शांत ठिकाणी बसा. डोळे मिटून घ्या आणि फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. खोल श्वास आत घ्या आणि हळूहळू बाहेर सोडा. सुरुवातीला तुमच्या मनात खूप विचार येतील, पण तुम्हाला फक्त त्यांना ये-जा करताना पाहायचे आहे. दिवसभरातील फक्त 5 ते 10 मिनिटाचे ध्यान तुमच्या मनातून नकारात्मकता काढून टाकते आणि तुम्हाला शांतता देते. तुमचा राग कमी होतो, तणाव नियंत्रित होतो आणि सकारात्मक विचार वाढतात. 8. सोशल मीडिया डिटॉक्स. हे खरे आहे की सोशल मीडिया आपल्या जीवनाचा भाग बनला आहे. पण तुम्ही पाहिलं आहे का, आपण सोशल मीडियावर जितका जास्त वेळ देतो तितकेच आपले लक्ष, शांती आणि आनंद कमी होतो. म्हणूनच आपण सोशल मीडियाला मर्यादित करणे आवश्यक आहे. याचा अर्थ तो पूर्णपणे सोडणे नाही, तर त्याचा स्मार्टली वापर करणे. दिवसभर कारण नसताना फोन स्क्रोल करण्याऐवजी स्वतःला एका वेळेची मर्यादा द्या. उदाहरणार्थ सकाळी फक्त 15 मिनिटे आणि संध्याकाळी 15 मिनिटे. तुम्हाला हवे असल्यास आठवड्यातून एक दिवस डिजिटल डिटॉक्स डे ठेवू शकता. हळूहळू तुम्हाला दिसेल की तुमच्याकडे जास्त वेळ आहे, तुम्ही अधिक प्रोडक्टिव्ह झाला आहात आणि तुमचे मनही शांत राहू लागले आहे. 9. स्वतःला चॅलेंज द्या. आपण अनेकदा आपल्या कम्फर्ट झोनमध्येच राहतो. त्याच गोष्टी करतो ज्या रोज करतो. पण जर तुम्ही नेहमीप्रमाणे त्याच गोष्टी करत राहिलात तर तुमचे आयुष्यही तसेच स्थिर राहील. म्हणूनच स्वतःला छोटे छोटे चॅलेंज द्या. उदाहरणार्थ, जर तुम्ही नेहमी उशिरा उठता तर स्वतःला चॅलेंज करा की उद्यापासून लवकर उठाल.
अभ्यास किंवा कामात मागे पडत असाल तर रोज थोडा वेळ वाढवून अभ्यास करा. छोटे छोटे आव्हान पूर्ण केल्याने हळूहळू तुमचा आत्मविश्वास वाढेल, शिस्त येईल आणि तुम्ही तुमच्यातील सामर्थ्य ओळखाल. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही कम्फर्ट झोनमधून बाहेर पडता तेव्हाच तुमच्या आयुष्यात खरी प्रगती आणि यश येते. 10. छंद जोपासा. आयुष्य फक्त काम आणि जबाबदाऱ्या नाहीत, तर जर आपण फक्त घर, नोकरी आणि इतरांच्या अपेक्षांमध्येच अडकून राहिलो तर हळूहळू आपला आनंद कुठेतरी हरवून जाईल. अशावेळी आपल्याला आपल्या छंदाची गरज असते. छंद म्हणजे ते काम जे तुम्ही फक्त स्वतःच्या आनंदासाठी करता, जसे गायन, नृत्य, पेंटिंग, स्वयंपाक, बागकाम किंवा लिहिणे. हे छोटे छोटे काम तुम्हाला रिलॅक्स करतात आणि तुमचे मन हलके करतात. जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचे काम करता तेव्हा पॉझिटिव्ह हार्मोन्स रिलीज होतात. म्हणूनच तुम्ही दिवसभर कितीही व्यस्त असला तरी रोज किंवा आठवड्यातून थोडा वेळ फक्त तुमच्या छंदासाठी नक्की काढा. लक्षात ठेवा, हा वेळ फक्त तुमचा आहे आणि तुमच्या आनंदाचा आहे. 11. पुस्तके वाचा. ही सवय छोटी वाटू शकते पण तिचा परिणाम खूप खोलवर होतो. आपल्या सर्वांकडे दिवसातून 10 ते 15 मिनिटं नक्कीच असतात. जर तुम्ही हा वेळ मोबाईल स्क्रोल करण्याऐवजी पुस्तके वाचण्यात लावला तर तुम्ही रोज काहीतरी नवीन शिकता. पुस्तके आपल्यासाठी एका प्रकारचे सायलेंट मेंटर असतात. त्यांच्यातील प्रत्येक शब्द आपल्याला नवीन विचारसरणी आणि नवीन दृष्टिकोन देतो. सकारात्मक आणि प्रेरणादायी पुस्तके वाचल्याने हळूहळू तुमची विचारसरणी ही सकारात्मक होऊ लागते. पुस्तके वाचल्याने केवळ नॉलेज वाढत नाही तर तुमचे लक्ष, धैर्य आणि कल्पनाशक्ती देखील वाढते. 12. आपल्या माणसांना धरून राहा. आपल्यापैकी बरेच लोक मोकळ्या वेळेत फोन किंवा टीव्हीमध्येच अडकून जातात आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांशी किंवा घरातल्या लोकांशी खऱ्या अर्थाने जोडले जात नाहीत. पण लक्षात ठेवा, आपले खरे सामर्थ्य आणि आनंद आपले लोक आहेत. तुमच्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि जवळच्या लोकांसोबत टाईम स्पेंड करा. त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हा. जेव्हा तुम्ही खऱ्या मनाने जोडले जाता तेव्हा तुमचे संबंध मजबूत होतात, तुमचा मूड चांगला राहतो आणि तुमच्या आनंद आणि आयुष्यात आनंदाची भावना वाढते. 13. मिरर प्रॅक्टिस. ही एक छोटीशी सवय आहे पण तिचे परिणाम चमत्कारिक असतात. रोज 5 ते 10 मिनिटं काढा आणि आरशासमोर बसा. स्वतःची प्रशंसा करा. म्हणा, मी आनंदी आहे, मी निरोगी आहे, मी आत्मविश्वासी आहे. या गोष्टींना पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणतात. जेव्हा तुम्ही स्वतःला हे सतत सांगता तेव्हा हळूहळू तुमचे मन या सकारात्मक गोष्टींना खरे मानू लागते. हे तुमचा आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि प्रेरणा वाढवण्यात खूप मदत करते. 14. पसारा कमी करणे. आपल्या आयुष्यात नकळतपणे बऱ्याच अनावश्यक गोष्टी जमा होतात. घरात, कपाटात, स्वयंपाकघरात किंवा सर्वात जास्त आपल्या फोनमध्ये. या सर्व गोष्टी आपल्याला लहान वाटतात पण हळूहळू आपल्या मनालाही जड करतात. म्हणून डिलेक्टरिंग म्हणजे अनावश्यक गोष्टी काढून टाकणे खूप महत्त्वाचे आहे. फोनमधून जुने मेसेज, डुप्लिकेट फोटो, अनयूज ॲप्स डिलीट करा. घरातील तुटलेल्या वस्तू किंवा अनेक वर्षापासून न वापरलेले सामान काढून टाका. कामाची जागा स्वच्छ आणि ऑर्गनाइज ठेवा. जेव्हा तुमचे वातावरण स्वच्छ आणि हलके असेल तेव्हा तुमच्या मनातही स्पेस बनेल. ती सकारात्मकता, क्रिएटिव्हिटी आणि शांतीने भरली जाईल. 16. स्वतःची काळजी घेणे. ही सवय खूप लहान वाटू शकते पण तिचा परिणाम खूप मोठा आहे. तुम्ही घरी असाल किंवा बाहेर, नेहमी स्वच्छ कपडे घाला. घरीही पायजमा किंवा टी शर्टमध्ये राहिल्यास तुमचा मूड आणि ऊर्जा कमी होऊ शकते. जेव्हा तुम्ही स्वतःला चांगल्या प्रकारे प्रेझेंट करता तेव्हा तुमचा मूड सकारात्मक राहतो आणि तुम्ही तुमच्या कामातही फोकस करता. ग्रूमिंग म्हणजे फक्त मेकअप करणे किंवा फक्त फॅन्सी कपडे नाही. स्वच्छ आणि व्यवस्थित कपडे, केस आणि चेहऱ्याची काळजी घेणे एवढंच पुरेसं आहे. 17. कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. अनेकदा आपण फक्त मोठ्या गोष्टींसाठी आनंद होतो किंवा पॉझिटिव्हली फील करतो. जेव्हा तुमच्या आयुष्यात सर्व काही परफेक्ट असतं पण खरा आनंद छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लपलेला असतो. रोज तुमच्या मोकळ्या वेळात थोडा वेळ काढून विचार करा, तुमच्याकडे चांगले आरोग्य आहे का? तुमच्याकडे तुमचे घर, कुटुंब, मित्र आहेत का जे तुम्हाला साथ देतात?
छोट्या छोट्या गोष्टींसाठी आभारी राहण्याचा सराव करणे तुमच्या मनाला सकारात्मक बनवते. हे तुम्हाला नकारात्मक विचारांपासून दूर ठेवते आणि आयुष्यात समाधान आणते. 18. निरीक्षण करायला शिका. तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत फक्त पुस्तके किंवा व्हिडिओ पाहू शकत नाही. लोकांचे निरीक्षण करूनही तुम्ही खूप काही शिकू शकता. पार्कमध्ये, मेट्रो किंवा बसमध्ये लोकांना पहा. त्यांचे बिहेवियर, त्यांची लहान मोठी कामे, त्यांच्या सवयी ऑब्झर्व करा की लोक गोष्टी कशा प्रकारे हँडल करतात. जेव्हा तुम्ही लोकांचे निरीक्षण करता तेव्हा ते तुम्हाला वास्तविक जीवनाचे अनेक धडे शिकवतात. इतरांना मदत करणे. आपल्यापैकी बरेच लोक स्वतःमध्ये व्यस्त राहतात आणि कधीकधी इतरांना मदत करण्यासाठीही वेळ काढू शकत नाहीत. पण लक्षात ठेवा, इतरांना मदत करणे फक्त त्यांचाच फायदा पोहोचवत नाही, तर तुमच्यासाठीही खूप फायदेशीर आहे. कामाच्या ठिकाणी जर तुमच्या कलिगला काही काम समजत नसेल तर त्यांना मदत करा. घरातही मग तुमची मुले असो, जोडीदार असो किंवा पालक, त्यांना मदत करा. जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करता तेव्हा तुम्हाला एक चांगली फीलिंग मिळते, तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुमचे संबंध मजबूत होतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.